माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। चीन आणि अग्निवीर योजनेबाबत सरकारच्या भूमिकेवरती त्यांनी आक्षेप घेतले। मात्र अप्रकाशित पुस्तकाची संसदेमध्ये चर्चा कशाला असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आणि यावरनं वादंग पाहायला मिळाला। लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ दिला, ज्यामुळे संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला। या चर्चेत गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सुद्धा आवेशाने उतरले। अखेर दोन्ही बाजूने एवढा गोंधळ झाला की 2 वेळा संसदेचं कामकाज स्थगित झालं आणि अखेर हे दिवसभरासाठी थांबवावं लागलं। भाजपच्या तेजस्वी सूर्यांकडून काँग्रेसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह, प्रत्युत्तरासाठी राहुल गांधींकडून दी कॅरवान या मासिकातील लेखाचा संदर्भ, लेखात जनरल नरवणे यांच्या 4 स्टार ऑफ डेस्टिनीबद्दल माहिती, 2020च्या भारत चीन संघर्षावेळी सरकारच्या कथित भूमिकेचा उल्लेख, अग्निवीर योजनेबद्दलही या पुस्तकामध्ये आक्षेप घेतल्याचा संदर्भ। पुस्तक अप्रकाशित असल्याने संसदेमध्ये चर्चा करू नये असा निर्वाळा। 2024 मध्ये प्रकाशित होणारे हे पुस्तक अद्यापही अप्रकाशितच। पुस्तकातील मजकुराची संरक्षण मंत्रालयाकडे तपासणी सुरू। सरकार हे पुस्तक मुद्दाम दाबत असल्याचा राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडला आणि सत्ताधारी बाकांवरून मोठा गोंधळ झाला। हा गोंधळ इतका वाढला की अखेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर द्वेषाने आपली भूमिका मांडली। आपने एक व्यवस्था दे दी कि नरवणे जी की किताब प्रकाशित नहीं हुई है, जो मैगजीन है उसको कोट नहीं किया जा सकता। फिर उन्होंने मैगजीन और नरवणे जी की किताब के अलावे कैलाश रिज में टैंक, इनको किसने बताया आया था? किसने बताया? ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप। अध्यक्ष ने ना बोला है, नहीं बोल सकते। अध्यक्ष जी आपने व्यवस्था दी है, आपने व्यवस्था दी है। क्या वह पुस्तक प्रकाशित हुई है जिसमें यह सब सारी बातें उन्होंने लिखी हैं? यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए, नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है। अध्यक्ष महोदय, राजनाथ सिंह is getting exercise because his name is going to be spoken just now। प्रकाशित हुई है या नहीं हुई है, केवल मैं एक प्रश्न का जवाब इनसे चाहता हूं अध्यक्ष। या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि नंतर 4 वाजेपर्यंत अखेर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। या पुस्तकात पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे। त्यामुळे सरकारला सत्याची भीती वाटते अशी भूमिका राहुल गांधी यांनी सोडली नाही। नरवणे जी ने प्रधानमंत्री जी के बारे में, राजनाथ सिंह जी के बारे में अपनी किताब में साफ लिखा है। वो एक आर्टिकल में आया है, मैं आर्टिकल को कोट कर रहा हूं, मुझे बोलने नहीं दे रहे हैं। मैं नहीं बोल रहा हूं, नरवणे जी ने ये किताब लिखी है। वो डरे हुए हैं क्योंकि अगर वो निकला तो नरेंद्र मोदी और राजनाथ सिंह की जो रियलिटी है वो लोगों को पता लग जाएगी कि जब चाइना हमारे सामने खड़ा था, आगे आ रहा था, 56 इंच की छाती को क्या हुआ था, उस लाइन में है। 2021 मध्ये केंद्र सरकारने नागरी सेवा नियमित सुधारणा केली आहे। त्यानुसार गुप्तचर किंवा सुरक्षा संस्थांशी संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांना कोणतीही संवेदनशील माहिती सरकारच्या परवानगीशिवाय उघड करण्यास मनाई आहे। लष्करी सेवा थेट या नियमात येत नसली तरी राष्ट्रीय सुरक्षा या कारणास्तव अशा पुस्तकांची कडक तपासणी केली जाते। त्यामुळे हे पुस्तक अद्यापही सरकारच्या क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे या पुस्तकात नक्की काय आहे याची फक्त चर्चाच घडतेय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।